हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी प्रिया. तर बघा, नवीन दिवसाच्या न्यू व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, पहिल्या लाईव्हला मी तुम्हाला फोटो ब्लाऊज म्हणजे स्टिच कसं करायचं सांगितलेलं की बाबा झटपट ब्लाऊज कसं स्टिच करायचा. तो अर्धाच पार्ट आपला आलेला, अर्धा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते म्हणलेलं. काय तर आपण सगळा ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित करून घेतल्याला हुक पट्टी, आपल्या बटनपट्टी आणि काचपट्टी करायची होती. तर इथं बघा, बटनपट्टी आपण व्यवस्थित दोन्ही एकसाथ लावून घेतलेली आहे. मी माझी पद्धत सांगत असते. झटपट ब्लाऊज कसं करायचं हीच माझी ट्रिक असते बरं का, की कमी वेळेत पण झटपट ब्लाऊज कसं स्टिच करायचं. ही तर बघा का, बटन पट्टी आपण जोडून घेतलेली आहे. म्हणजे बटन लावायची पट्टी असते, ती वरच्या साईडला बटनची पट्टी असेल, काच पट्टी असेल म्हणजे आई करायची, त्या खालच्या साईडला जात असते. बरोबर व्यवस्थित फोल्ड करायचं आणि त्याच्यावरून शिलाई करून स्ट्रेटमध्ये घ्यायची. जशी ही पट्टी तयार केली की लगेच दुसरी पण आपण पट्टी तयार करायला घेणार आहोत. बघा, दुसरी पट्टी घेतलेली ती पण आपण व्यवस्थित फोल्ड करायची आणि आतल्या साईडला पूर्ण पट्टी घालायची. का तर आपल्याला ही काज करण्यासाठी असते, बटनला काज करण्यासाठी. व्यवस्थित बघा, चौकोनानं व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची. आणि शिलाई नेहमी मी सांगत असते, तोंडाला शिलाई लॉक करून घ्यायची म्हणजे शिलाई निघत नाही. आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. पूर्ण पट्टी फक्त जेवढी आतमध्ये घालतो तेवढी घालवायची, जेणेकरून ब्लाऊजवर दिसू नये. आणि एक्स्ट्रा असेल गळ्याकडच्या साईडला जे आपण कपडा एक्स्ट्रा होतो ना, तो कटिंग करून द्यायचा. हा कटिंग करून झाला की पुढे तुम्हाला सांगते गळापट्टी कशी करायची, बाही वगैरे कशी जोडायची. आणि बाही जोडण्या अगोदर गळा किंवा गोटपट्टी करण्यासाठी काही केलं पाहिजे ते सांगते. तर गळा दोन्ही व्यवस्थित बघून ठेवायचं, बरोबर आले काय. एकदम मस्तपैकी छान असं आलेलं आहे. ते आपण बघायचं, गळापट्टी जोडणार आहोत आणि बाही पण जोडणार आहोत. आता इथं बघा, बाही घ्यायची. बाही पण आपण स्टिच करायला घेणार. तर बाही बघा, मी बाहीसाठी पण म्हणजे ह्या पूर्ण अस्तरच्या ब्लाऊजसाठी मी एक ट्रिक वापरलेली आहे. म्हणजे आपल्याला कसं होतं, अस्तर वगैरे जोडायला लागतं. म्हणजे आपल्याला की पहिलं आपण शिलाई जोडून घेतो अस्तर, ब्लाऊजला अस्तर, आणि मगच आपण शिलाई करतो. पण इथं साधी सोपी ट्रिक सांगितलेली आहे. बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. आता बघा, वरच्या बाह्या जेवढी बाही जोडायला लागते अर्धा इंच तेवढं सोडायचं. खालच्या साईडला बाही उंची बघायची आणि राहिलेलं आपण पट्टी फोल्ड करून घेणार आहोत इथं व्यवस्थित. आता अस्ताचा ब्लाऊज असतात ते पट्टी फोल्ड करायला लागते. जसं ह्या बाईला केलं तसं दुसऱ्या बाईला करायचं. वरच्या साईडला बाही जोडायला बाही उंची टाकायची. आपण घेताना बरोबर मी शिलाई माझी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि अर्धा इंच बाही जोडण्यासाठी. हे व्यवस्थित असं का घ्यायचं आणि फोल्ड करायचं. बरोबर जे खालचे बरोबर आपण बाहीचं अंतर घेतले ना, त्याच्यावरच बरोबर शिलाई करायला घेते. हे का केलेलं आहे मी, म्हणजे काय काय कस्टमर असतं किंवा त्यांना बाबा की साध्या ब्लाऊज 2x2ला कसं आपण पट्टी तयार करतो त्यांना लागत असेल, त्यांना साधं आपण नुसतं शिलाई केलेली आवडत नाही, त्यासाठी असं केले. तर लेस पण येणार आहे, पण त्यांना हवं होतं. तर बघा, बरोबर स्ट्रेटमध्ये फोल्ड करून घ्यायचं, जेणेकरून शिलाईमध्ये पण जास्त जाऊ नये की उंची कमी होणार. आणि जरी शिलाई कमी धरलं का नाही तरी उंची जास्त होणार, असं होणार. त्यामुळे व्यवस्थित धरताना एकसारखं दोन्ही धरून घ्यायचं. ही बाही जेवढी घेतली ना तेवढंच ह्या मापावर बाही बरोबर बघून घ्यायची आहे का, आणि बरोबर आहे तेवढं स्वतः टिक करून ना बरोबर फोल्ड करून घ्यायची. जेणेकरून काय होतं, एक बाही कमी जास्त होते ना, त्यामुळे बरोबर एक ही महत्त्वाची टिप्स आहे. म्हणजे काय होतं, दोन्ही बाही चेक करून घ्यायचे वाटलंच तरी. कारण काय होतं, एक बाही कमी जास्त असं पण होतं. आपण बरोबर मेजरमेंट घेतलं, शिलाई जर थोडं इकडे तिकडे धरलं का नाही की बाहीची उंची कमी होती, किंवा बाहीची उंची अजून एक होण्याचं कारण असं म्हणजे शोल्डर जर एक कमी जास्त झाला असेल ना, गळावरून पट्टी तरी असं होतं बरं का. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि भागात बाही तयार झालेली आहे. फक्त बाही तयार करताना मी सांगत असते, एक मुंडा खुली त्या साईडला, एक मुंडा खुली ह्या साईडला आली पाहिजे. म्हणजे बरोबर आपलं मुंड्याची जी खुली आहे ती पुढच्या साईडला येणार आहे. आणि व्यवस्थित तयार करून आपण घेतले. दोन्ही बरोबर चेक करून घेत आले आहे का, दोन्ही बरोबर आलेलं आहे. तर चला आता लेस लावायला. लेस लावताना पण लेस जर कमी लेस असेल ना तर काय करायचं, बराच जर कमी लेस नसेल, कमी लेस असेल तर लेसचा मध्य करून घ्यायचा आणि बरोबर मधून कट करून घ्यायची. बाहीचा मध्य करून घ्यायचा. कमी किती तुमची लेस असू द्या, लेस लावण्याची ट्रिक आहे बरं का. बाहीचा बरोबर दोन्ही बाही जोडून ठेवायची आणि मध्य करून घ्यायचा बाहीचा. लेसचा पण मध्य करून घ्यायचा. मोठी तुम्ही लेस घेतली असेल ना त्याचा मध्य करायचा, कटिंग करून घ्यायचं. एक लेस ह्या बाईला आणि एक ह्या बाईला, मग ते पण त्या बाहीचा लेस मध्य करून घ्यायचा बरोबर लेसचा. बरोबर तुम्हाला दाखवतो असा मध्य करून घ्यायचा. आणि जिथं बाहीचा मध्य केलं आहे ना त्या मध्यावरच बरोबर व्यवस्थित लेस ठेवायची आणि साईडनं फोल्ड करायचं. वरच्या साईडला फोल्ड करायची गरज नाही, खालच्या साईडला फोल्ड करायचं. साईडला फक्त आपण कटिंग केलं असल्यामुळे फोल्ड करायची गरज आहे. असं केल्यानं ना किती तुमची छोटी जरी लेस असेल तर बरोबर परफेक्टमध्ये व्यवस्थित अशी बसली जाते. त्यामुळे बरोबर मध्यावर ठेवलेली आहे. ठेवायची, खालच्या साईडला फोल्ड करायची, बरोबर मध्यावर ठेवायची आणि ह्या साईडने फोल्ड करायची, शिलाई करत आणायचं व्यवस्थित एकसारखं. तुमची कितीही लेस कमी असू दे किंवा एखाद्या आपण डिझाईनची लेस लावताना पण अशी ट्रिक कमी असेल ना तर अशी पद्धत वापरली तरी चालणार आहे. व्यवस्थित असं शिलाई करून स्ट्रेटमध्ये आणायचं. मग ह्या साईडला पण खालच्या साईडला फोल्ड करायचं.
फोल्ड का करायचं म्हणजे धागे दोरे वगैरे नाही, कारण वरच्या साईडला खालच्या साईडला फोल्ड करायची लेसला काहीच गरज नसते, पण साईडला आपण कटिंग केलेलं असतं त्यामुळे फोल्ड वगैरे करायला लागतं. व्यवस्थित बघा स्ट्रेटमध्ये शिलाई करून घ्यायची. जशी ही बाहीला लेस लावली तशीच त्या पण बाहीला लेस लावून घ्यायची. तुम्ही कुठलीही बाहीला लेस लावताना कमी जर लेस असेल, जास्त असेल तर काही हरकत नाही, पण कमी जर लेस असेल ना तर बराच वेळ पडलेला प्रश्न असेल बाबा की कसं लावायचं, तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. बघा खरंच युजफुल आहे. आता दुसरी पण बाही चौका मध्ये करून घ्यायचा आणि लेसचा पण मध्ये करून घ्यायचा. बरोबर मध्ये लावल्यामुळे दोन्ही साईडला बरोबर आपली येणार आहे दंडावर. जरी कमी असेल ना तर बरोबर दंडावर म्हटलं तर येणार आहे. कोणाकोणाला जर हवा असल्या एकदम थोडीशीच असेल ना तर बरोबर उभे उंचीमध्ये पण अशी लावली तर चालते बरं का. बाहीची उंची असते तशी पण लेस लावली चालते. बरोबर का स्ट्रेट अशावर ठेवायची आणि बरोबर फोल्ड करून पूर्ण ह्याला लावून घेणार आहोत. एकदम सोपी ट्रिक आहे बरं का, तुम्ही ही बघूनच घ्या. बघा मी लाईव्हला पण दाखवलेलं आहे बाबा की झटपट ब्लाऊज स्टिच कसं करायचा. आणि 2x2 मधला ब्लाऊज होता, बिना असंच ब्लाऊज होता, एकच मेजरमेंट हा ब्लाऊज आणि ते मेजरमेंट, पण कसा झटपट स्टिच करायचा की बाबा की मी लाईव्हला एकदम सोपं काही टिप्स वापरून वगैरे मी सांगितलेलं आहे. गोटपट्टी वगैरे कशी करायची, फिटिंग वगैरे कसं करायचं, बाही वगैरे कशी जोडायची, मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. आणि जरी अजून पुन्हा एकदा चॅनलवर नवीन कोणी राहिलं असेल तर फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कोणत्या युजफुल आयडिया बघायला भेटतील. असं तुमच्याबरोबर नवीन नवीन काहीतरी उपयोगी टिप्स घेऊन येत असते, किंवा कटिंग असू द्या, ब्लाऊजचा संदर्भ असू द्या, किंवा वेगळं शिल्लक राहायचं साड्या असू द्या, का ओढणी असू द्या, त्याचं काही करायचं, मी बऱ्याच वेळ असे अनेक भन्नाट उपयोग घेऊन आलेले असते. त्यामुळे नक्की मला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्या पण असे युजफुल आयडिया बघायला येतील. तर बघा का लेस लावून घेतले, दोन्ही समप्रमाणात लेस लावून बरोबर एकदम परफेक्ट झालेल्या आहेत. धागे दोरे असतील ते कटिंग करून घेऊया. बघा तुम्ही ही ट्रिक प्रत्येक ब्लाऊजसाठी वापरले तरी काहीसुद्धा हरकत नाही. हे एकदम छान झाले. आता ते बॅक पार्ट घेतले आहे, बॅक पार्टला का साईडला एक्स्ट्रा आहे तर आपण कटिंग करून घ्या. इथं बघा मी पूर्ण ब्लाऊजलाच मी इथं बिना शिलाई करताना एक ट्रिक वापरलेली आहे, म्हणजे की आपण आपल्याला पहिल्यांदा कसं होतं हे जोडून घ्यायला लागतं, म्हणजे शिलाई करून घ्यायला लागतं, पण मी शिलाई न करता व्यवस्थित असं मी एक अशी पद्धत वापरलेली आहे. त्यामुळे माझं खरंच झटपट ब्लाऊज स्टिच झालेलं, अजून कमी वेळेत पण झाले. मी तर झटपट ब्लाऊज स्टिच कसं काय सांगितलं, अजून पण कमी वेळेत पण छान असं माझं ब्लाऊज स्टिच झालेलं आहे. ट्रिक बघायचं असेल नक्की मला कमेंट करा. बघा बरोबर आता एक्स्ट्रा साईडचं कट करून घेतलेलं आहे ब्लाऊज. मध्ये करून बघा आता 3.5 घेतलेलं आहे बंद बाजूकडून, उंची टक्साची 4 इंच घेतलेलं आहे, आणि अर्धा इंच तर आपण टक्स देतच असतो. आता तुम्ही म्हणला सर रेग्युलर मी 4 इंचाचं घेत असते, पण जर इथं मेजरमेंट कमी आहे, कमरेचं मेजरमेंट कमी असेल ना, आपण जर 4चा टक्स घेतला ना रुंदीला तर ते जास्त फिटिंगच्या साईडला जाणार. त्यामुळे मी 3.5चा घेतलेलं आहे, उंची फक्त 4 इंचाचं घेतलेलं आहे. हे वयस्करचा असल्यामुळे ब्लाऊजला कमी मेजरमेंट आहे, पण ना ते कमी पण गळा वगैरे आहे, पण टक्स पॉईंट आपण बरोबर घेतलेला आहे, जास्त पण कमी नको. जर डिझाईनचा ब्लाऊज असेल आपण तर जास्त ते डिझाईनमध्ये जास्त आपण कमी टक्स घेतो, किंवा काही वेळेस देत पण नाही. बघा व्यवस्थित त्रिकोणमध्ये देऊन वरच्या साईडला लॉक करून घ्यायचं, शिलाई नेहमी लॉक करून घ्यायची म्हणजे निघणार नाही. बरोबर का आपलं टक्स देऊन झालेलं आहे. तर आता कमरपट्टी लावायला घेणार आहोत. कमरपट्टी लावायच्या अगोदर काय करायचं बघा, व्यवस्थित दोन्ही पार्ट एका ठेवायचं आणि साईडला बघा जे आपण फिटिंग करतो त्या साईडला बघायचं, खाली पार्ट आलेला आहे तेवढा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं दोन्ही एक लेवलमध्ये. कमरेच्या स्ट्रेट मध्ये करायचं, कारण काय होतं काय ते ना पार्ट कमी साईडचं बरोबर फिटिंगचा पार्ट बघा नेहमी जरा खाली म्हणजे जास्त खाली आला का नाही की व्यवस्थित दिसत नाही, ते बरोबर तिरकं दिसतं ना. त्यामुळे व्यवस्थित ही पद्धत वापरायची कुठल्याही ब्लाऊजसाठी. आणि पट्टी जोडा घ्यायची, आपण पट्टी सरळ ब्लाऊजकडनं घेतलेली आहे आपली कमरपट्टी. अस्तरचा असू द्या, बिना अस्ताच्या ब्लाऊजला तर आपण कमरपट्टी जोडायला लागते, पण अस्ताच्या ब्लाऊजला पण कमरपट्टी जोडून घ्यायची. कमरपट्टी जोडल्याने काय होतं, ब्लाऊज कमरेत व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं. व्यवस्थित बघा पट्टी जोडून झालेली आहे. आता दाब शिलाई देऊन घेऊया. मी नेहमी सांगत असते दाब शिलाई आपल्याला पट्टीच्या साईडला द्यायला लागते, जेणेकरून जी पट्टी आतल्या साईडला जाणार आहे त्याच्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायला लागते. बघा दाब शिलाई देऊन झाली की पट्टी आतल्या साईडला बरोबर फोल्ड करायची. फोल्ड करताना पण बघा व्यवस्थित एक फोल्ड करायचा आहे आणि अजून एक फोल्ड करायचा, आणि बरोबर पूर्ण पट्टी सगळी आतल्या साईडला घालवायची, कमरेच्या साईडला. बाहेर थोडी पण येऊन द्यायची नाही, नाहीतर ते बरोबर दिसणार नाही. व्यवस्थित बघा खालच्या साईडला फोल्ड करायचं. तुम्हाला मग बारीक मोठी पट्टी जेवढी पाहिजे तेवढी ठेवा तुम्ही, पण बरोबर जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठी नाही ठेवायची, मिडियममध्येच ठेवायची, म्हणजे व्यवस्थित कमरेत पण ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतो, उचलत वगैरे नाही. फक्त घेताना परफेक्ट आपण उंची वगैरे घ्यायचं. व्यवस्थित फोल्ड करायचं. मी शिलाई कमरेला देत असताना बघा मोठी किंवा बाहीला बिना ब्लाऊज असताना फोल्ड हे करताना ना, फोल्ड करताना ना मोठ्या शिलाईवरच करत असते, म्हणजे
त्याला हात शिलाई करायला लागते. बघा कमरपट्टी लावून झालेलं एक्स्ट्रा साईडचं असेल ते कटिंग करून द्यायचं. बघा आपला ब्लाऊज झालेला आहे, बॅक पार्ट रेडी. तर बघा आपण आता पुढचा पार्ट घेतलेला आहे. मग आपल्या आता इथं हे लावायचं, गोटपट्टी लावायच्या पूर्ण गळ्याला. जर गोटपट्टी लावायची असेल ना पूर्ण गळ्याला तर मी सांगते तुम्हाला, सगळ्यात अगोदर ही टिप्स ऐकून घ्या. बघा गोटपट्टी जोडण्या अगोदर व्यवस्थित हुकपट्टी आणि आयपट्टी आहे किंवा बटनपट्टी आणि आयपट्टी व्यवस्थित दोन्ही एका ठेवून बघायचं. गळा कमी जास्त असेल ना, जर एखादा एक्स्ट्रा वाटत असेल किंवा एखादा कमी वाटत असेल, जे एक्स्ट्रा झालं आहे ना तो व्यवस्थित एक लेवलमध्ये करून घ्यायचा. काय होतं नाहीतर एक जर पट्टी खालीवर झाली का नाही की गळा लूज पडतो किंवा उतरतो. त्यामुळे आणि पुढे मी तुम्हाला गोटपट्टी लावताना पण सांगणार बाबा काही टिप्स सांगणार आहे. म्हणजे बघा दोन्ही बरोबर एकसारखं आहेत का पट्टी बघण्याचं बरोबर आपले झालेलं आहे. आता बघा इथं गळा त्यांचा कमी आहे ना, जास्त त्यांना पसरट नको आहे त्यामुळे घेतलेला आहे. शोल्डर जोडाय घेणार अगोदर बरोबर आपण ठेवलेलं आहे. सरळ ब्लाऊज ठेवायचा आणि त्याच्यावर शोल्डर ठेवायचं. शोल्डर बघा पुढचा पार्ट व्यवस्थित ठेवायचा. गळ्याच्या साईडनं जरा तिरकं घ्यायचं, खालच्या साईडला झुकवायचं आणि सरळ स्ट्रेटमध्ये हे आपण बाही जोडतो त्या साईडला आणायचं बरोबर. पुन्हा एकदा शिलाई देऊन घ्यायची आणि लॉक करून घ्यायचं. जसं ह्या साईडला आपण शोल्डर जोडले तसं त्या साईडला जोडून घ्यायचं. म्हणजे काय होतं शोल्डर आपलं उतरत नाही, हे एक मुख्य कारण असतं. म्हणजे आपण गळा वगैरे दोन्ही आपण पट्टे चेक करून घेतलेले आहेत. गळा पण जोडताना बरोबर हो का मी तुम्हाला दाखवते हो का. गळा थोडासा इकडं झुकवायचा, म्हणजे जो गळ्याच्या साईडला आपण असेल ना तिकडं हो का एका साईडला असं खाली जरा तिरकस घ्यायचं आणि बरोबर स्ट्रेट करायचं. शिलाई लॉक करून घ्यायची. हे एक कारण असतं, म्हणजे बरोबर आपलं शोल्डर पण जोडलं पाहिजेत. मग पुढे बघा आता आपल्याला इथं तिरकसपट्ट्या पण काढायचे आहेत. तिरकसपट्ट्या आपण काढून घेतलेले आहेत. तर बघा बरोबर आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे. तर कमरेचा मध्य करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बरोबर हे बाही जोडण्यासाठी. बाही जोडताना बघा बाही जोडता पण इथं महत्त्वाची टिप्स आहे. कमरेचा मध्य करून बरोबर आपण हुकपट्टी असो काय पट्टी बरोबर दोन्ही एका ठेवून घ्यायचा. हा ब्लाऊज का व्यवस्थित मी व्हिडिओ दाखवते त्या पण व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि जो पार्ट एक्स्ट्रा वाटतोय ना तो बरोबर फिटिंग बसला तेवढाच हे करून घ्यायचा. मुंड्याचा आकार कट करायचा ना, हा बघा पार्ट जरा एक्स्ट्रा पुढचा साईड झाले तर व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचा. त्यामुळे ना आपलं बरोबर व्यवस्थित मेजरमेंट येतं, एक पार्ट कमी जास्त पण होत नाही. दुसऱ्या साईडने पण हो का बाही कुठलीही ब्लाऊज तुम्ही जोडताना ही ट्रिक वापरायचीच आहे. दोन्ही पार्ट हो का व्यवस्थित असं ठेवायचं आणि कमी जास्त झालेत का बघून घ्यायचं. जो पार्ट वाटतं ना थोडासा एक्स्ट्रा झाला असेल तो व्यवस्थित असं कट करून घ्यायचा, तेवढाच बरोबर कट करून घ्यायचा. आणि दोन्ही बरोबर आलेत का हे चेक करून घ्यायचं. मग आता बरोबर एक्स्ट्रा आपण असेल तेवढं आपण कटिंग करून घेतलेलं आहे. थोडंफार इकडे तिकडे होत असतं. आता बाही जोडाय घेणार आहोत आपण. तर बघा शोल्डर पण बघून घ्यायचं, म्हणजे दोन्ही तयार शोल्डर बरोबर आले आहे का, कमी जास्त हो नाही. आणि आता बाही जोडाय घेणार आहोत. बाही जोडताना पण बघा बाहीचा मध्य करून घ्यायचा. मी नेहमी सांगते बाहीचा मध्य करायचा. मुंडा खुली बरोबर पुढच्या साईडला आली पाहिजे. बाही जोडताना बरोबर मध्य शोल्डरवरनं जोडायची. कारण काय होतं मध्य शोल्डरनं बरोबर जोडले का नाही बाही एका साईडला जात नाही, कमी पण पडत नाही, परफेक्ट येतं. एक्स्ट्रा झालं किंवा कमी झालं तर साईडला येतं पण बरोबर व्यवस्थित फिटिंगमध्ये येतं. म्हणजे आपलं मुंड्याचा आकार पण एका साईडला जात नाही. बाही बघा बरोबर शोल्डरमध्ये ठेवलेला आहे. मुंडा खोलीची बाजू पुढच्या साईडला आली पाहिजे. आणि व्यवस्थित बघा बरोबर मध्यावर ठेवून एक साईड जोडून घ्यायची. एक साईड झाली की परत ना दुसरी साईड पण जोडून घ्यायची. दुसरी साईड जोडून झाली की मग डबल शिलाई देताना शेवटच्या साईडनं शिलाई दिली तरी चालते. पण बाही जोडताना ही अशी जोडायची. काही काहींची पद्धत असते बाबा की सरळ आहे स्ट्रेट शिलाई आपण इकडे आपण किती परफेक्ट घेतले ना तर थोडं बाही काय होतं आपल्याकडे खेचण्यात वगैरे आले की नाही की बाही शोल्डरचं मध्य आणि बाहीचं मध्य एका साईडला जातो असं होतं. त्यामुळे व्यवस्थित असं हे जोडून घ्यायचं. व काही जोडून झालेलं आहे बघा परफेक्ट आपली बाही जोडून आपण घेतलेली आहे. जशी ही बाही जोडून घेतली तशी दुसरी पण बाही अशीच जोडणार आहोत. एकसारखीच पद्धत आहे बरं का दुसरी पण बाही जोडण्याची. आणि दोन्ही बाही बघा परफेक्ट आपण व्यवस्थित जोडून शिलाई करून घेतलेली आहे. आता मेन म्हणजे आपल्याला इथं गळ्याला पायपिंग लावायची आहे. पहिले तुम्ही पायपिंग लावून बाही जोडा किंवा बाही लावून पायपिंग जोडले तर काही हरकत नाही. परत आपल्याला फिटिंग करायला लागणार आहे. आणि नेहमी जर आपल्याला पायपिंग म्हणजे गोटपट्टीच करायचं असेल ब्लाऊजला ना तर अशी गोटपट्टी करायची. पुढच्या साईडला वेगळी करा बॅक पार्टला वेगळी करा असं करायची. शोल्डर जोडून अशी पायपिंग केली तरी चालेल. आता बघा हा गळा आपला आहे. तर पायपिंग करताना पण बघा तुम्हाला सांगते कसं आता बघा इथं आपण तिरकस पट्ट्या काढून ही जोडून घेतलेली ही पट्टी 1.5 इंचाची पट्टी घेतली तरी काही हरकत नाही. व्यवस्थित एका घेताना डबल घडीचं मेजरमेंट घेऊनच आपण पट्टी घेतलेली आहे. व्यवस्थित दोन्ही हो का एकावर एक ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायची. पहिली पट्टी तयार करून घ्यायची. एक्स्ट्रा पट्टी झाली तर काय हरकत नाही पण कमी पडून द्यायची नाही. जर तुम्हाला आतल्या साईडला पट्टी घालावायची असेल गोटपट्टी नको असेल तर 1 इंचाची घेतली चालेल.
जर तुम्हाला गोटपट्टी वरच्या साईडला आणायची असेल ना तर एक्स्ट्रा झाली जरी पट्टी ना गोटपट्टीची म्हणजे एक्स्ट्रा झालं ना आतला मार्जिन तरी आपल्याला तिथे हात शिलाई वगैरे करता येते. व्यवस्थित का पट्टी गळ्याचा जो आकार आहे ना तेवढी पट्टी बरोबर मेजरमेंट घ्यायची आणि पट्टी तयार करून घेतलेली आहे. बघा पट्टी व्यवस्थित लावायला घेताना बरोबर वरच्या साईडला फोल्ड करायचं आणि गळ्यापाशी ठेवायचं आणि शिलाई लॉक करून बघा गळ्यावर व्यवस्थित असं ठेवायचं पट्टी. आपण साडीतलीच गोटपट्टी काढली आहे. आणि बघा आता ही ते एक महत्त्वाची टिप्स म्हणजे पायपिंग करताना ब्लाऊज खेचायचा नाही, नॉर्मल गळापट्टी खेचायची, ते पण जास्त नाही नॉर्मल खेचायची. आणि जिथं शोल्डर आहे ना बरोबर शोल्डरची पट्टी जोडलेली ती शोल्डरची पट्टी ना बाहीला असू द्या किंवा गळ्याच्या साईडला ती पट्टी बॅक साईडला मागच्या साईडला सारायची. आणि जिथं गळ्याचे तिथं येणार आहे शोल्डरच्या तिथं बरोबर थोडंसं एक्स्ट्राच अजून हे आपण जी घेतलेली आहे ना पायपिंगची पट्टी ती खेचून घ्यायची आणि बरोबर स्ट्रेटमध्ये लावत जायचं. म्हणजे काय होतं आपलं शोल्डर वगैरे उतरत नाही, शोल्डर आपलं गळ्यात वगैरे टाईट वगैरे बसतं. फक्त हे पण कारण नाही आपण मेजरमेंट पण परफेक्टमध्ये घेतलं पाहिजे. का व्यवस्थित असं हे बघा मी व्यवस्थित असं खेचून घेत आहे बरोबर म्हणजे परफेक्ट आपलं व्यवस्थित एकसारखं येत असतं. पूर्ण गळ्याला अशीच पायपिंग लावून घ्यायची, जास्त पण फक्त ब्लाऊज खेचायचा नाही, ब्लाऊज एकदम नॉर्मल सोडायचं. जसं त्या शोल्डर ह्या शोल्डर पण जवळ आलं का नाही की जरा एकदम अजून थोडीशी अशी खेचून घ्यायची पायपिंग म्हणजे आपलं बरोबर शोल्डरमध्ये परफेक्ट येतं. आणि व्यवस्थित शेवटी आलं का नाही जेवढी एक्स्ट्रा पाहिजे तेवढी पट्टी ठेवायची आणि एक्स्ट्रा असेल ते कट करून द्यायची. आणि पट्टी बघा खालच्या साईडला नाही तर पट्टी वरच्या साईडला फोल्ड करायची म्हणजे शिलाईमध्ये जाणार आहे का पट्टी वरच्या साईडला अशी व्यवस्थित फोल्ड करायची आणि त्याच्यानं शिलाई लॉक करून घ्यायची. जेवढी शिलाई माझी त्या साईडला पट्टी जोडताना धरलं तेवढी ह्या साईडला धरायचं म्हणजे बरोबर आपलं कमी जास्त होत नाही पट्टी. का झालेलं आहे एकदम परफेक्ट मिळेल आपलं. तर आता आपण आतल्या साईडला पट्टी करायला घेणार व्यवस्थित फोल्ड करायचं आणि जी आपण जोडलेली पट्टी आणि ब्लाऊजचं बरोबर मधला पार्ट आहे ना त्याच्यावर शिलाई करून घ्यायची. जरी अजून काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करा, मी सांगेन. व्यवस्थित तिथं लॉक करून घ्यायची शिलाई एका साईडनं एक पट्टी खाली च्या साईडला सारायची बरोबर तिथं वरचं नाजूक अशी म्हणजे गोट आला पाहिजे. आणि व्यवस्थित किंवा तुम्ही रेडीमेड इथं गोट लावून घेतला तरी चालेल. आणि तसंच लावत आणायचं पूर्ण गळ्याला व्यवस्थित असंच लावून घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं परफेक्ट पायपिंग वगैरे येतं. आणि एक्स्ट्रा जरी मी सांगितलं झालं असेल शिलाई मार्जिन तुम्ही तिथं हात शिलाई करून नॉर्मल दिली तरी चालेल. आपण जशी कमरेला हात शिलाई करतो तशी करून घ्यायची. गळा वगैरे आहे असं व्यवस्थित ठेवायचा. आणि मग एका साईडनं पायपिंग अशी व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करायची आणि थोडीशी बाहेरच्या साईडला अशी येऊन द्यायची म्हणजे नाजूकशी म्हणजे जेवढी तुम्हाला जाड बारीक पाहिजे तेवढी त्यानुसार पट्टी घ्यायची. 1.5 इंचाची घ्या 2 इंचाची घ्या तुम्हाला जेवढी जाड पाहिजे किंवा नसेल तर आतल्या साईडला पण तुम्ही अशी फोल्ड करून घेऊ शकता. व्यवस्थित पूर्ण ह्याला गळ्याला अशीच पायपिंग लावून घ्यायची. पायपिंग लावून झाली की मग आपलं फिटिंग करण्याचा भाग आहे बरोबर आपली पायपिंग लावून झालेली आहे परफेक्टमध्ये एकदम छान असं गळ्याला लावलेली आहे पायपिंग. बघा बरोबर आपल्या गोल गळ्यावर पायपिंग मस्त आलेली आहे. तर आता फिटिंग करणार आहोत आपण. फिटिंग करता पण मी तुम्हाला सांगते फिटिंगवर कसं करायचं. बरोबर कमरेचा मध्य करून घ्यायचा, जो आपण कमरेचा मध्य केला तिथून बरोबर आपलं मेजरमेंट टाकायचं असतं. कमरेचा पहिला मध्य करून घ्यायचा, हे बघा मध्य करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं ठेवून घ्यायचा आणि बघा व्यवस्थित एका जुळवून ठेवायचं. जिथं कमरेचा मध्य केल्यानं तिथंच बघा पट्टी आपली असू किंवा बटन पट्टी व्यवस्थित येऊन द्यायची. बाही व्यवस्थित जुळवून धरायची. बघा आता फिटिंगचं मेन म्हणजे फिटिंगचं मेजरमेंट टाकणार आहोत आपण. 28 साईजचं ब्लाऊज आहे त्यामुळे बरोबर व्यवस्थित असं जुळवून धरायचं आणि दंडगेर टाकायचा. आपला दंडगेर आहे 5चा तेवढाच बरोबर टाकून घ्यायचा का बंद बाजूकडनं दंडगेर टाकायचा 5चा. छातीचा चौथा टाकायचा, छाती 28चा चौथा 7 टाकायचं. आणि कमर घेर आहे 25चा चौथा म्हणजे बघा 6.25 येणार आहे आपला. तर 6.25 बरोबर टाकून घ्यायचा. मेजरमेंट बरोबर छातीचं टाकलं कमरेचं मेजरमेंट टाकलं हे बरोबर तिन्ही मेजरमेंट बरोबर टाकायचे आणि स्ट्रेटमध्ये हे करून घ्यायचं. स्ट्रेटमध्ये जेव्हा आपली सरळ शिलाई येईल ना फिटिंगची तेव्हाच आपला ब्लाऊज परफेक्ट येतो. स्ट्रेटला की फुगा वगैरे कुठे येत नाही. आणि आता फिटिंग करायला घेऊया. स्ट्रेटमध्ये आपण पहिले चॉकलेट टिक करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं येणार आहे, कमी जास्त होणार नाही. व्यवस्थित एकसारखं हे करायचं आणि शिलाई फक्त तोंडाला शिलाई लॉक करून घ्यायची. कमरे साईडला पण शिलाई देताना लॉक करून घ्यायची आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं. जसं ह्या साईडला फिटिंग करा तसं त्या साईडला फिटिंग. फक्त फिटिंग करता मी माझी टिप सांगायचं म्हणजे कमरेला बरोबर हुकपट्टी असू दे किंवा तुमची आईपट्टी असू दे व्यवस्थित ठेवायची आणि तिथूनच मेजरमेंट टाकायचं. फक्त जे आपण हुकपट्टी आईपट्टी केली ना त्याचं मेजरमेंट धरायचं नाही. कमरेत पण असू द्या किंवा चेस्टमध्ये पण मी फिटिंगचं माप धरताना हुकपट्टीची बाजू सोडत असते आणि मगच मेजरमेंट टाकत असते. आणि कमरेला पण मी तसंच करत असते.
का. आणि जरी तुम्हाला काही डाऊट असतील ना, तुम्हाला जरी दाखवत असेल हाच म्हणजे हाच मापाचा मी ब्लाऊज ना दुसरा एक फोर्टेक्स ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे बिना अस्तरचा, माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये ऑरेंज कलरचा आहे. तुम्ही तिथे पण जाऊन चेक केलं का ना, फिटिंगचं माप मी एवढंच टाकलेलं आहे. तुम्ही एकदा तिथे पण बघून घ्या माझं फिटिंगचं माप. दोन्हीच मेजरमेंटचे एक ब्लाऊज आहे, फक्त हा अस्तरचा आहे आणि तो बिना अस्तरचा आहे. जसं बाहीचा दंडगेर 5चा, छातीचा 4था, 28चा 4था, 7, कमरगेरचा 4था, 6.25 टाकलेला आहे. आणि बघा स्ट्रेटमध्ये आपली शिलाई आलेली आहे. आपण चॉकलेट ड्राफ्ट करून घेतलेला आहे. त्याच्यानं शिलाई व्यवस्थित देऊन घेऊया. शिलाई फक्त देताना तुम्हाला साईडला 1-2 जिथे पाहिजे त्या तेवढ्या देऊन घेतल्या तर चालतील. बघा पहिले व्यवस्थित वरच्या साईडला आपण लॉक करून घेतलेलं आहे. जेव्हा कुठलाही ब्लाऊज असू द्या, फोर्टक्स असू द्या, कटर असू द्या, प्रिन्सेस असू द्या, ट्रू प्रिन्सेस असू द्या, जेव्हा ब्लाऊज आपल्याला परफेक्ट व्यवस्थित ना ते सरळ स्ट्रेटमध्ये शिलाई येते ना, तेव्हाच आपल्याला ब्लाऊज फिटिंगमध्ये बसवत. नंतर तिरकी शिलाई गेली, आतल्या साईडला शिलाई गेली का नाही की काकेट टाईट होणार किंवा घोळ वगैरे येणार असं होतं ना. बघा बरोबर परफेक्टमध्ये का शिलाई आपण देऊन घेतलेली आहे. शिलाई लॉक करून घ्यायची खालच्या साईडला. आणि बघा पूर्ण जेवढं तुम्हाला पाहिजे शिलाई देऊन तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं ठेवून कटिंग केलं चालतं आणि आतल्या साईडला फोल्ड करून पण देऊ शकता. मी पहिले पण व्हिडिओ दाखवलेला आहे. पण काय होतं काही काहींना जाड पट्टी आवडत नाही ना, जाड कमरे येते किंवा चेस्टमध्ये येते ना, त्यामुळे आहे असंच ठेवा म्हणते. मी तसंच ठेवणार आहे. 1-2 पुढे शिलाई आपल्या असावीत म्हणून द्यायचं. ते पण कस्टमरच्या मेन्यूवर किती शिलाई मार्जिन लागते तेवढं विचारून घेतलं झाले. रेग्युलर 1.5 आणि 2 इंचाचंच असतं मेजरमेंट घेतलेलं. दोन्ही साईडला पण शिलाई करून घ्यायच्या. आणि बघा हे ब्लाऊज मी पूर्ण तयार केलेलंच आहे, तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे. पुढचा तुम्ही लाईव्हचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर जाऊन बघा. मी हेच तुम्हाला काज कसं करायचं इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीनवर आणि बटन कसं लावायचं आणि कमरेला हात शिलाई कशी करायची स्टेप बाय स्टेप मी सांगितलेले. म्हणजे काही प्रश्न वगैरे असतील ना ते तुमचे बाबा तिथे म्हणजे काज वगैरे कसं करायचं माझी इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीन आहे त्याच्यावर दाखवले. आणि जरी कोणाकडे असेल आणि डेमो वगैरे बघायचं असेल तरी नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन. हो का. व्यवस्थित आपण शिलाई करून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा साईडचं कटिंग करून घेतलेलं आहे. साईडनं फोल्ड पण करता येतं. पण काही कस्टमर असतात बाबा त्यांना जाडसर नको असतं की बाबा रुततं वगैरे टोचतं ना, त्यामुळे ते आहे असंच ठेवा. ते कसं होतं एका वेळी फोल्ड करून घेतलं का नाही, ते पण मी फोल्ड कसं करायला सांगितलेलं खालचं बरोबर फोल्ड करायचं. म्हणजे आपण पहिल्यांदाच कसं होतं सरळ स्ट्रेटमध्ये शिलाई करून घेतो का नाही तसं नसतं. पण काही कस्टमरना की जाड आवडत नाही टोचतं, त्यामुळे नको म्हणतात आम्हाला आहे असंच ठेवा. फक्त फिनिशिंगसाठी ते प्रॉपर येतं बरं का, पण ते काही नको असतं. त्यामुळे शेवटी कसं आहे आपण जरी शिवलं ते कस्टमरचं पण असतं त्यांच्या म्हणण्यानेच आपल्याला करायला लागतं. शेवटी कसं आहे आपण काय फुकट शिवत नसतो आणि ते पण काय फुकट शिवून घेत नसतात, पैसे देत असतात. पण कसं आहे त्यांना शिलाई म्हणजे किती पाहिजे किंवा त्यांना जे नको असेल ते पण आपल्याला करता येतं. काय आपण सजेस्ट करू शकतो बाबा असं करू द्या तसं करू द्या, मग ते त्यांची कस्टमरच्या आवडीने असतं. परफेक्ट हो काय आपलं ब्लाऊज तुमच्यासमोर मी ही केलेलं आहे. तुम्ही पहिला पण ह्याचा पार्ट बघून घ्या आणि हा पार्ट बघून घ्या आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटला तर पुन्हा एकदा इतरांना शेअर करा. आणि जे रेग्युलर नवीन बघतील जे नवीन व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांच्या मनापासून मी आभार आहे. कसंच तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू द्या. बघा परफेक्ट हो आपली शिलाई वगैरे आलेली आहे. हा फोर्टक्स ब्लाऊज आहे. कटिंग जरी कोणत्या ब्लाऊजचं बघायचं असेल तर नक्की प्लीज मला कमेंट करा. वस्तू का तुम्हाला ओपन करून दाखवते. बरोबर हो का एकदम झालेलं आहे. उंची वगैरे परफेक्ट आपण घेतलेली आहे आणि एकदम झालेलं आहे मस्तपैकी परफेक्ट ब्लाऊज. बघा व्यवस्थित परफेक्ट ब्लाऊज फिनिशिंगला वगैरे आला ना की कस्टमरला पण आवडतं. परफेक्ट म्हणजे किती आपण फिनिशिंगच्या सारखीला बसला पण व्यवस्थित परफेक्टमध्ये पाहिजे. गळापट्टी वगैरे सगळे ओकेमध्ये झालेलं आहे बघा. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर पुढला पण व्हिडिओ बघा. कोणतं कटिंग बघायचं असेल घरातल्या कोणत्या वस्तूसाठी असू द्या